मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रचार रॅली मोठ्या प्रमाणात निघलेली आहे। स्वतः त्यांच्या पत्नी लता शिंदे देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत आणि मोठा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसून येतं। पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक मतदारांच्या ठिकाणी उमेदवारांच्या ठिकाणी प्रचार करत असताना मात्र त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये आता स्वतः पाहायला गेलं तर लता शिंदे हे देखील आता प्रचार करत आहे। त्यामुळे नक्कीच एक मोठं हास्य या ठिकाणी त्यांच्यावरती आहे आणि लता शिंदेशी बातचीत करणार आहोत आपण। मॅडम 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 मोठा उत्साहाचं वातावरण आहे। लाडक्या बहिणी देखील सहभागी लाडक्या बहिणी सहभागी आहे। लाडक्या बहिणींना साहेबांनी महिन्याला पैसे चालू केलेले आहेत युती सरकारने। लाडक्या बहिणी आता खुश आहेत। त्यांच्या घरी कसं खुश वातावरण आहे, कोणाचं भांडण नाही, काय नाही। मात्र मुख्यमंत्री प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये आहात, मात्र त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये खास तुम्ही उतरलात, अनेक शिवसैनिक उतरलेत। कसं बघतात एकंदरीत मोठी लढाई असणार ठाकरे गटाकडनं मशाल देखील या ठिकाणी उभे? मोठी लढाई नाही, ते साहेबांच्या प्रेमापोटी साहेबांवरचं प्रेम आहे हे सगळं आणि हे जल्लोष आहे साहेबांचा। पाहायला गेलं तर मताधिक्याने मोठ्या मदतीने या ठिकाणी मोठी लीड असणार आहे। या ठिकाणी लाखाच्या वर लीड घेणार नक्कीच। तर विरोधक म्हणतात की सत्ताधाऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या कुठेतरी या महिलांना दिशाभूल करणार आहे। त्या लोक बोलतात असे, साहेब काय बोलतात, मला हलक्यात घेऊ नका, मी जे बोलतो ते करतो। तर या ठिकाणी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असं देखील मुख्यमंत्री म्हणतात। अनेक योजना या ठिकाणी आणल्यात, आणखी लाडक्या बहिणीला वाढून देणार। हो, वाढवून भेटणार, आणखीन वाढवून भेटणार, आणखीन युती सरकार वाढवून देणार आहे। लता शिंदे त्यांच्या या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत आणि याच ठिकाणी आता कोपरी पासपाकडीमध्ये पाहायला गेलं ठाकरे गटाचे उमेदवार जे केदार दिघे यांच्या विरुद्ध पाहायला तर आता मोठी लढाई या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणाच्या समोर मशाल धगधगती मशाल कशा प्रकारे पेटणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।